पुण्यामध्ये कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 2 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। सुरक्षा व्यवस्था तैनात न करता हे खड्डे उघडे ठेवले होते असा आरोप कुटुंबियांनी केलाय। खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यामुळे मुलाचा बुडून मृत्यू झालाय। सुरक्षा उपाययोजना न करता काम अर्धवट सोडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातोय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, मुंबईसारखी महानगरपालिका जिकडे पावसामध्ये 2 मृत्यू झालेत, त्यानंतरची मोठी महानगरपालिका पुणे महानगरपालिका, तिथे सुद्धा 2 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागलेला आहे। जबाबदारी कोण घेणार? निष्काळजीपणाचं खापर फोडायचं कोणावर? प्रज्ञा, अगदी जर आपण बघितलं तर मुंबई पाठोपाठ पुणे ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। तर महानगरपालिकेची जबाबदारी असते पावसापूर्वी जी तयारी करायला हवी, जे पावसाची तयारी करायला हवी, जिथं पाणी साचू नये, कुठंही दुर्दैवी घटना घडू नये, ही काळजी महानगरपालिकेची असते। मात्र अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, जिथं ही वस्ती आहे। अर्थात पावसापूर्वीच त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू होतं आणि त्या ठेकेदाराकडून त्या ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर बनवण्यासाठी खणकाम करण्यात आलेलं होतं आणि जवळपास 4-4, 5-5 फूट खोल असे खड्डे त्या ठिकाणी खणण्यात आलेले होते। आणि लहान बाळ त्या ठिकाणी जो सोहम आहे कसबे, 2 वर्षाचा हा चिमुकला त्या ठिकाणी खेळत असताना अचानक तो त्या ठिकाणी खड्ड्यात पडला। आपल्याला माहिती आहे की पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेले 2 दिवस पाऊस सुरू आहे आणि पावसाचं पाणी त्या खड्ड्यामध्ये साचलेलं होतं आणि अचानक तो खेळत असताना त्या पाण्याजवळ गेला आणि डायरेक्ट त्या खड्ड्यात पडला आणि कुणाच्याही लक्षात आलं नाही की नक्की सोहम गेला कुठे। तर तो खड्ड्यात पडून त्याचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि अचानक त्याच्या आई वडील त्याचे घरचे त्याला शोधायला गेले, तो भेटला नाही आणि जेव्हा पाण्यात तिथं बघितलं तर त्याचा मृतदेह त्या पाण्याच्या तिथं तरंगत अवस्थेत दिसला आणि त्याच्यानंतर ही सगळी धक्कादायक माहिती समोर आली। नक्कीच ह्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे? ठेकेदार जबाबदार आहे? पुणे महानगरपालिका कोण जबाबदार आहे? त्याच्यावर कारवाई व्हायला हवी। तात्पुरत्या स्वरूपात अज्ञात ठेकेदारावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र असं सोडून चालणार नाही, कारण एक निष्पाप 2 वर्षाच्या चिमुकल्याचा जो आपल्या घराच्या अगदी समोर खेळत होता, रांगत होता आणि रांगता रांगता तो त्या खड्ड्याजवळ गेला, पाण्याजवळ गेला। पावसाचं पाणी त्या ठिकाणी भरलेलं होतं आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। घरात जर आपण बघितलं तर अक्षरशः त्याची आई त्या ठिकाणी म्हणजे दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलेलं आहे, कारण 2 वर्षाचा मुलगा अचानक अशा पद्धतीने जाणं आणि अर्थात त्याच्यामध्ये कुणाचीही म्हणजे घरच्यांची कुठली चूक नाही, त्या बाळाची कुठली चूक नाही। घरासमोर खड्डे खांदलेले आहेत, वारंवार या संदर्भातली तक्रार देखील दिलेली आहे त्या वस्तीत लोकांनी राहिलेली। अर्थातच याच्यावर महानगरपालिका जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि आता तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जाग येईल का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित कधी येणार या सगळ्या प्रशासनाला आणि महानगरपालिकेला हा प्रश्न आहे। आणि फक्त कारवाईचे कागदी घोडे नाचवणं पुरेसं नाहीये, ठोस कारवाई होणं देखील तेवढंच गरजेचं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।